वाहतूकवाल्यांना मोकळीक, सामान्यांना दंड. हडपसरमध्ये वाहतूक पोलिसांवर दुजाभावाचे आरोप. हडपसरमधील सम्राट चौक परिसरात बुधवारी सायंकाळी वाहतूक शाखेची कारवाई सुरू होती. मात्र या कारवाई दरम्यान सामान्य वाहन चालकांनाच लक्ष केलं जातंय, असा आरोप नागरिकांनी केला आहे. एका दुचाकी स्वाराला अडवून त्याच्याशी आणि त्याच्या वडिलांशी अर्वाच्य भाषेत बोलण्यात आल्याचा आरोप आहे. दंड भरण्यासाठी तो मांजरी येथून येतोय असं सांगितल्यावर तोपर्यंत थांबू का असं विचारून फोन कट केल्याचाही दावा करण्यात आला आहे. नागरिकांचा सवाल आहे, कायदा सर्वांसाठी समान असेल तर अधिकारी, नगरसेवक, आमदार किंवा खासदारांचा फोन आला की तात्काळ सोडून देतात. हे बरोबर आहे का? अशी दुजाभावाची वागणूक लोकशाहीच्या तत्वांना धरत नाही, असा रोष व्यक्त केला जातोय. दरम्यान वाहतूक शाखेतील अधिकारी राजेंद्र करनकोट यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की कारवाई दरम्यान अनेक जण फोन करून वेळ घालवतात, त्यामुळे प्रक्रिया विलंबित होते. मग पावत्या कशा करायच्या? नियमांची अंमलबजावणी करताना अडथळे येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडावी, अपमानास्पद वागणूक थांबवावी आणि कायदा सर्वांसाठी समानाने लागू करावा अशी मागणी नागरिक करत आहेत. पारदर्शक न्याय कारवाईच विश्वास परत आणू शकते, हे प्रशासन लक्षात घेईल का, असा नागरिक सवाल करत आहे. अशाच रोखठोक बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.